उजनीच्या पाण्यावर खूप चर्चा होते. सोलापूरला तिसरं आवर्तन देताना 10 TMC पाणी वाया गेलं अशी चर्चा होते. पण आता आमची थेट पाईपलाईन चालू झालेली आहे. सोलापूरवासियांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. परंतु आता टेस्टिंग पण आज उद्या टेस्टिंग होतं आहे आणि टेस्टिंग झालं की खऱ्या अर्थानं पाणी डायरेक्ट पाणी आम्हाला मिळेल. परंतु त्यातला एक जो विषय आहे की शहराला अधिकचं पाणी मिळण्यासाठी जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसणं आवश्यक आहे, त्यासाठी जागेचा विषय होता. तोही विषय आता मार्गी लागलेला आहे. त्याचंही ऑर्डर झालेली आहे. त्यात काही टेक्निकल अडचणी आहेत, त्याही आम्ही आता तातडीनं सोडू. आणि जेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या समांतर पाईपलाईनचं प्रत्यक्षात शहरामध्ये वापर पण होईल आणि अधिकचं पाणी मिळेल. आणि त्या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी धन्यवाद देईन की आता समांतर पाईपलाईनचं काम झालं, परंतु शहरातली इंटरनल जी पाईपलाईन होती त्या पाईपलाईनचंही काम होणं आवश्यक आहे. शेवटी ही व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं. त्यासाठी जवळजवळ 850 कोटी रुपये ची मंजुरी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे. त्यातले पहिले 100 कोटी रुपयाची तरतूद पण केलेली आहे. लवकरच आता त्याची निविदा निघेल आणि तेही काम प्रत्यक्षात चालू होईल.